असं काय बदललं? असं काय चमत्कार झाला म्हणून तू आमच्या अधिपतींशी लग्न करायला तयार झालीस? एक कारण तर आम्हाला दिसतंय. आम्ही शाळेवर बुलडोजर फिरवणार म्हणल्यावर तुझं मन बदललंय का? अजून काय आहे? काय कुठं हरवलात? काय आहे का दुसरं कारण? नाही, शाळा हे एकच कारण आहे. तुझ्यासाठी मन, भावना यापेक्षा शाळा आणि शिक्षण याला जास्त महत्व आहे हे आम्हाला स्पष्ट दिसतंय. नाही मॅडम, माझ्यासाठी शाळा, माझी मुलं, शिक्षण जितकं महत्वाचं आहे तितकंच मन आणि भावनाही महत्वाच्या आहे. ठीक आहे, तुझं म्हणणं आम्हाला कळलं. आम्ही विचार करू. एक 4-5 महिने जाऊ देत, मग बघूया लग्नाचं. मॅडम, एवढं थांबायची काय गरज आहे? म्हणजे पुढच्या 15-20 दिवसात लग्न व्हायला हवं. का एवढी काय घाई आहे? मॅडम, माझ्या आईबाबांना खूप टेन्शन आलंय माझ्या लग्नाचं. आणि जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न थांबलंय. त्यामुळे माझं जितक्या लवकर लग्न होईल तितकं चांगलं आहे. मॅडम प्लीज, मी विनंती करते तुम्हाला, पुढच्या 15 दिवसात किंवा महिन्याभरात लग्न होणं गरजेचं आहे. मग हे असं नका सांगूस आम्हाला. म्हणजे तुला घाई आहे ना? हो. मग ती दिसायला पण हवी का नाही? मला कळलं नाही. गुडघ्यावर ये आणि सांग. तुला जर खरंच असं वाटत असेल की तुझं आणि अधिपतींचं लवकरात लवकर लग्न व्हावं आणि आम्ही त्याकरता परवानगी द्यावी तर बस गुडघ्यावर आणि कर विनंती. मग आम्ही ठरवू काय करायचं ते. मॅडम, पण मी मराठी भाषा कळते ना? हो, पण आता तू ठरव काय करायचं ते. तू जितका येळ लावशील तितका तोटा तुझाच होईल. एवढा कसला विचार करतेस? आमच्या मुलासाठी आम्ही आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आलो होतो तुझ्या घरी तुला मागणी घालायला. कारण तेव्हा आम्हाला वाटत होतं की तू आमच्या घरची सून व्हावीस. पण आता तुझी इच्छा आहे की तू आमच्या घरची सून व्हावीस. तेव्हा तू ठरव तुला हे करायचं का नाही. मॅडम, नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. लोकांना का कळत नाही हो या सगळ्या आयुष्यात काही हलत नाही. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. मॅडम, मी तुम्हाला विनंती करते, मला तुमच्या घरची सून करून घ्या.
आता तरी पटलं का? शिक्षण महत्वाचं नाही, अक्कल महत्वाची आहे. आणि माणूस शिकलेला असण्यापेक्षा तो चांगला असणं जास्त महत्वाचं आहे. काय पटलं का नाही? पटलं. मग आता आम्हाला ते म्हणून दाखव. काय? हेच की शिक्षण महत्वाचं नाही, अक्कल महत्वाची आहे. आणि माणूस शिकलेला असण्यापेक्षा तो चांगला असणं जास्त महत्वाचं आहे. ये शिक्षण महत्वाचं आहेच, पण अक्कलही महत्वाची आहे. ये तुझ्या मनचं बोलू नकस. शिक्षण महत्वाचं नाही, यो आमचा मुद्दा आहे. जेवढं सांगितलंय तेवढंच बोल. उगा आमच्या ताजमहालाला तुझ्या इटा जोडू नकस. म्हण शिक्षण महत्वाचं नाही, अक्कल महत्वाची आहे. आणि माणूस शिकलेला असण्यापेक्षा तो चांगला असणं जास्त महत्वाचं आहे. म्हण 1 ऑक्टोबरला अधिपतींच्या हाताला हात लावून मम म्हणायचं. आणि आता आमच्या म्हणण्याला मम म्हणायचं. म्हण शिक्षण महत्वाचं नाहीये, अक्कल महत्वाची आहे. आणि माणूस शिकलेला असण्यापेक्षा चांगला असणं जास्त महत्वाचं आहे. एक पाटी आहेस ग तू? हा, लगेच पाठ झालं तुझं. शाबास पोरी, उठ. लागलं का गुडघ्याला? नाही. नाजूक आहेस, डोळ्यात दिसतंय. पण काळजी नका करूस, आमचे अधिपती फुलासारखे जपतील तुला. आदर्श मुलगाच आदर्श नवरा होऊ शकतो, ध्यानात ठेव. जा घरला. ही शुभ बातमी सांग आता तुझ्या आई बाबांना. 4 सप्टेंबरला तुमचा साखरपुडा आहे आणि 1 ऑक्टोबरला तुमचं लग्न. बाकी सगळं बोलायला आम्ही येऊ घरला. निघ. मॅडम, तुम्ही तारखा पण? आम्ही तुला मागणी घालायला आलो होतो तवाच मुहूर्त काढून ठेवले होते. बाकी लग्न कुठं होईल, कसं होईल ते आम्ही ठरवूच. आणि आम्ही रीतसर येऊच तुझ्या घरी सगळं बोलायला. जा. पण हे सगळं मान्य आहे ना तुला? मॅडम, मला तुमच्याकडून एक वचन हवंय. तुम्ही शाळेवर बुलडोझर चालवणार नाही. आमचं सबूत हेच आमचं वचन. जा, निघ तू आता. आम्ही लागतो तयारीला. ठीक आहे मॅडम, येते मी.
पण मला वाटतं अक्षराच्या मनात नाहीये. लहानपणापासून तिची शिक्षणाची मतं आपल्याला माहिती आहेत. लहानपणापासून शिकलेला नवरा पाहिजे असं स्वप्न आहे तिचं. आत्ता सुद्धा मनाला मुरड घालून ती लग्नाला तयार झाली असं मला वाटतंय. हो नाही हो, मला मान्य आहे तुमचं. अधिपतींचं शिक्षण झालेलं नाही मान्य आहे मला, पण मुलगा चांगला आहे की नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्या अक्षराला समजून घेतो, मग काय हरकत आहे हो. हो तरी पण बाबा, अधिपतींचं ताईवरती खूप प्रेम आहे आणि ताई जरी त्यांना नाही म्हणाली तरी सुद्धा त्यांनी आपल्याला मदत करणं, ताईला मदत करणं सोडलं का? नाही ना. आणि मुळात ताई ज्या शाळेमध्ये नोकरी करते त्याच शाळेची ती मालकीण झाली तर किती चांगलं होईल. अगं आई, म्हणजे ताईची इच्छा नाही हा भाग सोडला तर बाकी सगळं चांगलंच तर आहे. ताई जर त्यांच्या घरची सून झाली तर तिला तिचे हक्क मिळतील, तिला तिचा से असेल तिथे. बाबा, ताई मुलांसाठी, तिच्या शाळेसाठी चांगले निर्णय घेईल. विद्यार्थ्यांचं कल्याण होईल बाबा, कल्याण होईल. आणि आता ताई म्हणालीये ना की अधिपतीशी लग्न करते म्हणून. अधिपतीशी लग्न करच असं म्हणून तिच्या गळ्यावर कोणी सुरा ठेवलाय का? नाही ना. मग जर ती आपणहून म्हणतीये तर आपण कशाला शंका घेतली पाहिजे त्यावर? आपण तिला सपोर्ट केला पाहिजे. पण इरा, मला तू एक सांग, तू अचानक कशी काय ग अधिपती आणि अक्षराच्या लग्नाला तयार झालीस? म्हणजे मला लॉजिकली पटलं सगळं. आता ताईचं आणि अधिपतींचं लग्न कधी एकदा होतंय असं झालंय आम्हाला, म्हणजे मला आणि निखिलला. तडफड ही ह्या काळजामधी घुसमट तुझी रे होते का कधी. तुम्ही फक्त तुमची पोरगी आम्हाला द्या, आम्ही तुम्हासनी जावई देतो. पण मला लग्न करायचं नाही. आता करायचं नाही? आत्ताही नाही आणि कधीच करायचं नाही. माझं लहानपणापासून एक स्वप्न आहे, माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असावा. नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. श्वास मिटले ठेच लागे. ताई, मी प्रेग्नंट आहे, मला दिवस गेले. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. सर्वज्ञ, मला तुम्ही आवडलात. ते नाही म्हणाले. आमच्या पोराशी लग्नाला होकार. इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. शिक्षणावर, शाळेवर, पोरांवर प्रेम करणारी मास्तरी नाहीस तू. आज तुझ्या प्रेमाचा कस लागल. मॅडम, मी तुम्हाला विनंती करते, मला तुमच्या घरची सून करून घ्या. काय कुठे चाललंय तंद्रीत? बघत जावा की पुढं मास्तरीन बाई. काय कुठे फिरताय? काय झालं? काम होतं. कसलं? भुवनेश्वरी मॅडमना सांगायचं होतं. काय? मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे.
काय बोलताय तुम्ही? जे खरं आहे तेच बोलतेय मी. का म्हणजे हे सांगायला गेलं तर हे सांगून आलाय तुम्ही? हो. काय हो हे काय हे कशाला गेलं तुम्ही? आणि आई साहेबांना सांगायच्या आधी मला काहीतरी बोलायचं की तुम्ही? पण माझं ठरलं होतं. काय ठरलो? अहो माझ्या संग लगीन करायचं आधी मला सांगाय नको? तुमची सहमती असेल म्हणूनच तर भुवनेश्वरी मॅडमनी मागणी घातली असेल. माझी सहमती? अहो माझी सहमती विमती जाऊ दे, ते सोडा. तुम्हाला कळते काय मास्तरीनबाई, आमच्या आई साहेबांनी सापळा रचला होता आणि त्यात तुम्ही बरोबर अडकलाय. आता त्या जिंकल्या. हो मास्तरीनबाई, तुम्ही हारून असं काही करू नका. लग्नासारखा एवढा मोठा निर्णय घेतलाय मी आता. तुमच्या मनात नाही आहे. जे हवं असतं ते होतच असं नाही ना. अहो पण मग मी तुम्हाला कवादर नाही विचारतोय. काय झालंय सांगा. काय संकट आहे काय? इराताईंचं काय आहे काय? ताई मी प्रेग्नंट आहे. मला दिवस गेलेत. सांगा. नाही. खोटं बोलायलाय तुम्ही. हे असं नाही करायला पाहिजे होतं. तुम्ही घाई केली मास्तरीनबाई. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. तसंही माझ्याकडे वेळ नाही आता. हो थांबा. वेळ नाही म्हणजे असं काय झालं? मी तुम्हाला तेच विचारतोय. असं काय झालंय? एवढं तडकापडकी तुम्ही कसं काय होय म्हणून आला? मी तुम्हाला आधी पण तेच विचारत होतो. काही टेन्शन आहे काय? काय झालंय काय? आता पण तुम्ही ते काय सांगतच नाही आम्हाला. तुम्ही डायरेक्ट होकार कसं काय घेऊन आलाय? हो दिला मी होकार. आणि आता माझा निर्णय मी नाही बदलणार. हो पण तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय की नाही अधिपती? तरीन ना गोड आहेत रे. सुंदर आहेत. आज मला ते काय बोलत होत्या का नाही, तसं काय लय बोलत होत्या आणि मला वाटत ते काय ऐकू येत नव्हतं. माझ्या डोसक्याला घेणे असं कंटिन्यू असं म्युझिक वाले म्हणजे एक लडकी को दे. नाही आमचं प्रेम आहेच की. मग झालं तर आमच्या संग लगीन करण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणलं नाही का तुम्ही कमल तुम्ही परत तोच विषय का काढता? का करता तुम्ही असं? आणि तुमचं प्रेम आहे म्हणताय ना, मग कशाला विषयाला फाटे फोडताय? तसं नाही, फाटे नाही. पण अभिनंदन अधिपती. आता आपला साखरपुडा होणार आणि 1 ऑक्टोबरला आपलं लग्न होणार. काय? उद्या साखरपुडा? हा, उद्या साखरपुडा करू आणि 1 ऑक्टोबरला लग्न. काय आमच्या गुरुजींनी हे 2 मुहूर्त काढले आहेत. उद्या म्हणजे लगेच? हा, आता नवरा नवरी राजी आहेत म्हणल्यावर आपण कशापायी थांबायचं? हा अहो मॅडम पण अहो मास्तरीन आली होती. तिला पटलंय शिक्षण नाही, अक्कल महत्वाची आहे. आणि माणूस शिकलेला असण्यापेक्षा तो चांगला असणं जास्त महत्वाचं आहे. अहो असं बोलली ती. आता आमसने अजून काय पाहिजे नाही का? आमच्या अधिपतींचा जीव आहे तिच्यावर. आता वाजवू की बार दणक्यात? हो बरोबर आहे तुमचं. पण म्हणजे काय ना की अक्षरा अजून घरी आलेली नाहीये. ती आली ना की तिच्याशी बोलतो आम्ही आणि कळवतो ना तुम्हाला आम्ही. अहो आमच्याशी बोलली ती आणि आता तारखा बी बदलता येणार नाहीत. आम्ही आज संध्याकाळी येतो परत नेलेला शगुन घेऊन.
अहो पण अहो आता पण बिन ठेवा बाजूला. आम्ही येतो संध्याकाळी घरला, बाकी भेटून बोलू. अहो पण मी काय ह्या बोलूही देत नाहीत आणि ऐकूनही घेत नाहीत. हो ना. इरा अगं इरा हो 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 काय काय झालं काय? ताई लग्नाला तयार झाली की काय? हो हो ताई फायनली तयार झाली लग्नाला. 4 सप्टेंबरला साखरपुडा आहे आणि 1 ऑक्टोबरला लग्न आहे. अरे वा, ही तर गुड न्यूज आहे. अक्षरा, अगं भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता. त्या जे काही सांगत होते ते खरं आहे. अक्षुबाळा, तुझं आणि अधिपतीरावांचं लग्न? बाबा, माझं लग्न व्हावं अशी तुमची इच्छा आहे, इराची इच्छा आहे, अधिपतींची इच्छा आहे, भुवनेश्वरी मॅडमची तर इच्छा आहेच. मग अगं पण तुझ्या इच्छेचं काय? आता त्या प्रश्नाला फारसा अर्थ नाही राहिला बाबा. मी लग्न करायचं मान्य केलंय आणि त्यासाठी मी कमिटेड आहे. अगं पण उद्याच साखरपुडा कसं शक्य आहे? जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे ना. अगं ताई, सांगायचं तरी की ग. सांगितलं नव्ह आता. समजा ठरल्यावर ठरण्याआधी आम्ही काय बी सांगत नाही. माहित नाही तुला? वय पर म्हणजे नक्की झालं काय? मग काय दुकान मांडायला दागिने काढलेत आम्ही? पर तिला कशा पाहिजे एवढं दागिनं? तात्पुरती का होईना, ती या घरची लक्ष्मी होणार आहे आणि या घरची लक्ष्मी दागिन्यांनी मडलीच पाहिजे, नाही का? तात्पुरती म्हणजे? म्हणजे 6 महिने. काय? लग्न जोडण्याची तारीख जशी ठरल्या तशी तोडण्याची पण ठरल्या. पर तोडणं आपल्या हातात राहील? ज्याला जोडता येतंय त्याला तोडता पण येतंय. ताई, चंचीशी एकदा बोलतीस काय? आता येळ नाही, साखरपुडा झाल्यावर बोलू. आणि हे दागिने? हे घे, हे शगुन मध्ये ठेव. पर ताई तू आणि ते कपडे सांगितले आहेत ते बघ झाले का? मुलीकडच्याना सगळे कपडे द्यायचे, जा बघ. वय या अधिपती या. हे केलं कसं तुम्ही आईसाहेब? काय केलं आम्ही? मास्तरीनबाईंचा नकार होकारात कसं काय बदलला? तुम्हाला त्याचा आनंद व्हायला पाहिजे ना. यो होकार दबावाखाली आहे, माहिती आहे मला. तसं मास्तरीन बोलली का तुम्हाला? सगळ्या गोष्टी काही बोलून दाखवायला लागत नाहीत ना आईसाहेब. अहो त्यांच्या मनात नाहीये तर कशाला तुम्ही? अहो ती लग्नाला तयार आहे म्हणाली नव, बाद झालं. कुणाच्या मनात शिरून जाणून घ्यायला आम्ही काही देव नाही. अहो देव झालाय तुम्ही आता. फक्त आमच्याच नाही, मास्तरीनबाईंच्या बी आयुष्याच्या. तुम्ही फक्त मला एवढं सांगा, तुम्ही हे कसं काय केलंय? कसं केलं ह्यापेक्षा आम्ही काय केलं ते बघा की. तुमचं प्रेम आहे ना व मास्तरनीवर? म्हणतानाच तर नाही म्हणालोय. पण आता मास्तरनीला पण लग्न करायचं आहे तर तुम्ही कोंडीत पकडलंय त्यासनी आईसाहेब. कसल्या? ते तुम्हासनी माहिती आहे. म्हणजे तुम्हाला माहित नाही त्याचे तर्क तुम्ही कशापायी लावताय? हा चला, उद्या साखरपुडा आहे तुमचा. तुमच्यासाठी कपडे मागवले आहेत. म्हणजे सगळं ठरलंय? ठरलंय. पुढच्या 2 वर्षांपासून सगळं ठरलेलं आहे. चला, तुम्ही तुमचे नवीन कपडे घालून बघा. बघा काही कमी जास्त असेल तर टेलरला सांगून करून घ्यायला पाहिजे. चला जावा, तुम्ही घालून बघा.
भुवीनं तुमच्या शब्दाचा मान राखला बघा. आधिपती आणि मास्तरनीचं लगीन ठरवलं तिनं. काय आणि कसं झालं ते तिचं तिलाच माहित. जे काय झालं ते चांगलं झालं बघ. उद्या साखरपुडा आहे आणि 1 ऑक्टोबरला लगीन आहे तुमच्या पोराचं. घ्या घ्या तोंड गोड करा. अहो, एका दिवसात कशी तयारी करणार होता आपण? आहेर सोनं हे सगळं घ्यावं लागेल ना. कसं होणार आहे, कधी घेणार होता पण मला कळत नाहीये हे सगळं. त्याची काय बी गरज नाही. त्याची काय बी गरज नाही. आमासनी काय बी नग. मॅडम तुम्ही या ना, या या बसा. नमस्कार नमस्कार. आता बसायला येळ नाही. आणि काय इद्यताई, आम्ही तुमच्या इनबाई होणार हे काय मॅडम फिडम? हा, आज परत शगून घेऊन आलोय. काय तुमच्या पोरीनी गुडघ्यावर बसून आमासनी सांगितलं की तिचा लग्नाला होकार हाय, म्हणून आलो आम्ही. धनाजी, मॅडम एवढं सगळं? तू लग्नाला होकार दिलास नव. झालं तुझं काम झालं. आता आता आम्ही सगळं आमच्या मनासारखं करणार. हे घ्या शगुन, दागिने आणि हो नवरी मुलीची साडी आम्ही उद्या तुम्हाला हॉलवर देतो. हा, हे सगळे दागिने घालायच्या अंगावर, मडवा तिला दागिन्यांनी, कारण ती आता सूर्यवंशींच्या घरातली सून होणार आहे. आणखीन एक, दोन्हीकडचा खर्च आम्हीच करू. तुमच्या कपड्यांची सगळी तयारी झाली आहे. बाकी समजा तुम्ही आमच्यावर सोपवा. काय आता आमची सून, आमची जबाबदारी. आणि हे अचानक ठरलं, तुमची तयारी झाली नसेल म्हणून. अहो पण आम्ही घेतला असता ना विकत. आओ जयदेव दादा, तुमची ऐपत नाही म्हणून नाही देत आहोत, येळ नाही म्हणून देतोय. हो पण तरी आओ हवं तर तुम्ही लग्नात द्या दोघांना अंगठ्या. झालं. हा, खर तर त्याची बी काही गरज नाही. अंबाबाईच्या कृपेनं लक्ष्मी प्रसन्न आहे आमच्या घरावर. आमासनी फक्त मुलगी पाहिजे. काळजी करू नका, आम्ही समद ठीक करू. हो हो, हे सगळं असं अचानकच झालं ना म्हणून. अहो तुम्हाला सांगितलं ना, नका करू काळजी. हा, काळजी करू नका. आणखीन एक, लग्न आपण अंबाबाईच्या दारात करूया. आम्ही देवीला नवस बोललो होतो, सगळं आमच्या मनासारखं होऊ दे, आमच्या लेकराचं लग्न तुझ्या दारात करू. चला येतो आम्ही.
सुखी राहा. राणी, ए उठ उठ, झोपलीस काय? कळलं काय तुला? उद्या आहे, उद्या उद्या साखरपुडा उद्या आहे. उद्या मी म्हणलं होतं का नाही, आई शपथ, आईसाहेबांनी त्यांना पाहिजे होतं तेच केलं शेवटी. उद्या आई ग. पण ठीक आहे, आता साखरपुडा म्हणजे काही लगीन नाही, लग्नाला अजून टाइम आहे. तोपर्यंत ना आईसाहेबांच्या मनात नेमका काय डाव आहे ते कळलं पाहिजे बघ. तर काहीतरी चक्र फिरवता येतील, आपल्याला काहीतरी करता येईल लग्नापर्यंत. शपथ. अहो हा बॉक्स पण ठेवा, महत्वाचा आहे. हो, हा हो. या पिशवीत ठेवा. सुखी रहा. अखंड सौभाग्यवती भाऊ. अक्षू, ठीक आहेस ना बाळा? हो आई, खूप सुंदर दिसतेस. कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या लेकराला. चल निघूया. हो हो. आई, बाबा, भुवनेश्वरी मॅडमने आपल्याला गाडी पाठवली आहे. चला लवकर चला. हो 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 अगं हो. इरा, अरे नाही लवकर चला, लवकर चला. सावकाश. चल निघूया. त्यांचे ही मास्तरनीची साखरपुड्याची साडी. ताई, अगं कधी आणली साडी? आम्हासनी काय बी बोलली नाहीस. जेवढं सांगितलं तेवढं करायचं. चंचे, मास्तरनीला म्हणावं सूर्यवंशांची सून पारंपरिक वेशात पाहिजे. ते परकर पोलक फॅशन बिशन असलं काही नग. ही जबाबदारी तुझी. वय आणि हे सगळ्यात महत्वाचं, पारंपरिक दागिने म्हणजे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर. ताई, अगं परत तू त्यांच्या घरला जाऊन ते शगुन नाही का दिलतास? मग अजून परत हे काय? ते एकचचे होते, हे मनाच्या जवळचे आहेत. सूर्यवंशांची सून दागिन्यांनी मडली पाहिजे. काय जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे हे फक्त दागिने नाहीत, सोन्यासारख्या आठवणी आहेत. तुम्हाला नाही कळायचं, ही घराण्याची परंपरा आहे. मास्तरनीला सांग, जपा. कसला लखलखतोय बघ दागिना. बाप
अबो, भारीच आहे. पर ह्यो दागिना आपल्या काय नशिबात नाही. हे पकड. सोन्याची जर आहे बघ, 1-2 लाखाची असं नाही. तुझी जागा आमच्या घरात आहे. आता ही जागा अधिपतीच्या मनात निर्माण कर आणि लवकर सून म्हणून या घरात ये. कशी सुंदर हाय, गुणी हाय, या घराला शोभल अशी हाय. तुमचा जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा दिसतो. ही चंचला सून म्हणून आम्ही हिला पसंत केली. जाऊ दे, हे बी नशिबात नाही. तू चंचे हे समजा देऊन ये तिला. मी बाकी तयारीचं बघते. तुम्ही कशा पाय हात जोडताय? तुम्ही जे मागितलं ते आम्ही देणं आमचं कर्तव्य आहे. सगळं तुमच्या मनासारखं होणार. आता लवकरच या घरात सून येणार. आता आम्हाला एक वचन द्या. निदान आता तरी तुम्ही आम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या बायकोचं स्थान आणि मान द्याल नव? सरकार नात खुडा दिसतोय, लय भारी. अधिपती बघ की किती मस्त दिसतोयस तू. हा, पण एक कमी आहे. चेहऱ्यावर जरा हसू पाहिजे. पाव्या ओंक्या जा, गाड्या काढा. जी सरकार. अधिपती काय झालं? अहो साखरपुडा आहे तुमचा. जरा दात दाखवा की, जरा हसा की. हा, नाही येत हसू. का? मनाविरुद्ध चाललंय सगळं. मनाविरुद्ध? असं काय म्हणताय तुम्ही? हा, अहो तुमचं तर प्रेम आहे मास्तरनीवर. हा, आणि तिने स्वतःहून लग्नाला होकार दिलाय. काय मी बी तेच विचार करालोय. अशी काय जादूची कांडी फिरवली तुम्ही?
तिचा नकार होकारात कसा बदलायचा हे माहित आहे आम्हाला. लय खोलात जाऊ नका अधिपती, कारण तुम्ही जितकं खोल जाल तितका तुम्हाला अंधार दिसल. चला आता माग बघू नका, पुढं बघा. तुमचं भविष्य तुमची वाट बघतंय हालवर. चला